प्रवास पूर्ण परत बोल. बोलला बोलले 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 गुंगा बोला गुंगा बोला. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आता वाजले आहेत ऑलमोस्ट 10:10ला 5 मिनिट. अर्थातच तिसरा दिवस सुरू झालेला आहे. तर आपल्याला आता हे सुंदर घर जे एकदम असं स्वप्नासारखं वाटत होतं ते आपल्याला सोडून बॅक टू रियालिटी जायचं आहे. सो तिसरा दिवस शेवटचा दिवस आहे आमचा, हा लास्ट डे आहे ट्रिपचा. आणि आता काल आम्ही ज्या रस्त्याने गेलो होतो त्याच रस्त्याने आज पण जाणार. खूपच सुंदर आहे, तुम्ही पाहिलंच असेल आधीच्या ब्लॉग्समध्ये. नसतील पाहिले तर नक्की जाऊन परत पहा. आणि नकली ब्लॉगरला सबस्क्राईब करा. आणि आधीचे पण 2 व्हिडिओचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतील. आणि ह्या सुंदर घराचे हे घर कुठे बुक करू शकता तुम्ही आणि हे घर कसं आहे याचं सगळं तुम्हाला डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले जातील. सो तुम्हाला जर कधी यायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा. आणि हे घर खूपच सुंदर आहे. आजूबाजूला मस्त गार्डन आहे, मागे विहीर पण आहे जी आय गेस तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलीच असेल. आणि नसेल दिसली तर ओंकार मी सांगतो एक शेवटचा एक छान सिनेमॅटिक शॉट घ्यायला या घराचा. दिव्यागार बीचवर अंगाची लाही होते. पब्लिक आज आहे रे. हो, काय करायला पाहिजे माहितीये, गुरुवार शुक्रवार यायचं, शनिवारी घरी जायचं. स्वस्त पण मिळेल सगळं आणि सगळं बेस्ट. तर आता आम्ही दिव्यागर बीचला आलोय. थोडंसं पाणीची पातळी वाढलेली आहे ॲज युजल. तर आम्ही आता चालतो एकदम कॉर्नर करून चालतोय. आम्हाला वाटलं होतं की थोडी जागा असेल फिरण्यासाठी, पण बिलकुल नाही आहे. पण ठीक आहे, कोई बात नाही. थोडा फोटोशूट करू आणि मुवमेंट्स घेऊ. एक मी तुम्हाला हे दाखवतो, रनिंग शॉट घेतलोय. स्टेबिलायझेशन तुम्ही बघा. आंबे घ्यायला 1 डझन आहेत. मागे 2 पेटी ठेवलेले आहेत. 2 डझन 1 पेटी 800 प्रमाणे देत होता तो. आणि बार्गेन करून 700ला घेतले. खाऊन बघितलं, क्वालिटी पण चांगली आहे तशी. हापूस सारखी तर नसेल, जे खायची आम्हाला सवय आहे. हे रायगडचे हापूस आहेत ना. हां, आता आपल्याला स्टे कुठे, म्हणजे स्टे बोलते जेवायचं काहीतरी. मुंबईकडे निघालो आहोत आणि ट्रॅफिक खूप आहे. आम्हाला एक कोकण किंग म्हणून एक रेस्टॉरंट भेटलं इकडे. कोकण किंग मध्ये पण आम्ही वेस्ट आहे. कोकण किंग मध्ये पण आम्ही वेस्ट आहे. ट्रॅफिक आहे. आम्ही फिरलोच नाही आहे तरी थकलो आहोत बसूनच कारमध्ये, कारण ट्रॅफिक एवढी आहे आणि त्यात गरमी एवढी आहे. लकीली आता पाऊस सुरू झाला. जेव्हा पडतो पाऊसच पडतो नाही वाटत नाही पाऊस ॲक्च्युली पडतोय वगैरे. निसर्गाला नाकारू नको. बाकी कोणाला पण सियार थकलाय. नाही मी ऍक्च्युली एवढा आहे का? नाही म्हणजे अरे उन्हामुळे ड्रायव्हिंग नाही बिलकुल. अच्छा हा विसरलो मी, तो ओला ड्रायव्हर आहे. स्ट्रेस्ड आउट आहात. नाही अरे
हे दाखवा थोडंसं ओरिजिनल दाखवा लागेल तुला. दाखवायचंच नाही आपण. आमची एनर्जी फुल ड्रेन होत होती, त्यात आम्ही जास्त पाणी पण नव्हतं पिलं. तर फायनली आम्ही एका जागेवरती थांबलो आणि तिकडे बॉटल्स घेतले, पाणी प्यायलो, जेवलोय. जसं आत्ता जस्ट नकली ब्लॉगरने तुम्हाला सांगितलं आम्ही काय काय खाल्लं आणि काय काय नाही काय नाही. आणि लकीली आता आम्हाला पाऊसही भेटलेला आहे. सुरुवात कुठे भेटला आपल्याला तिकडे आणि आणि हलकासा रिमझिम पाऊस पडतोय. हा बूंद बूंद म्हणू शकतो आपण. जसं CR ॲज युजल ड्रायव्हिंग करतोय. अद्वैत मागे बसलाय आणि इथे नकली ब्लॉगर आहे आपला. आता झोपेतून उठलाय तो जस्ट फक्त झोपतो बस. त्याला ब्लॉगिंग आम्ही करतो. त्याला आम्ही लिटरली असं फोर्स करतोय की तू खूप सारे सीन्स मिस करतोय. सगळे सीन्स त्यांनी मिस केले, जेवणाचे आणि त्याचा प्रत्येक ट्रिपचा एक सीन असतो की शेवटचा दिवस त्याला नकोसा असतो. फर्स्ट डे तो करतो कारण होतं असं म्हणजे ते आम्हाला सगळ्यांना होतं की चला आता एवढी भारी सुट्टी आपण एन्जॉय केली आणि आता सगळं परत नॉर्मल बॅक टू रियालिटी होणार आहे सगळं. बट हा एनर्जी ठेवायची ती कंटिन्युअस. आणि जोपर्यंत आपण एका स्पॉटवरून मूव्ह ऑन नाही होत तोपर्यंत सेकंड स्पॉटला आम्ही जाऊ नाही शकत. सो हे त्याला कळायला अजून टाइम लागेल असं मला वाटतंय. पण तो ब्लॉग तर बघू आता नेक्स्ट ट्रिप कधी होते आमची. आता सध्या एक टी ब्रेक होऊन जाईल आमचा छोटासा, लास्ट असेल. आणि जेव्हा आम्ही पोहोचू आपल्या घरी आणि परत BL ला पोहोचू बदलापूर. हा बदलापूरला पोहोचू. हे बघतील ट्रेनने कसं जायचं काय करायचं. हा मला तिकडे सोडून ड्रॉप करून निघून जाईल. यांना मी छान आयडिया दिलेली पण त्यांना ओलाने नाही जायचंय. मी तिकडे जाणार नाही ऍक्च्युली आहे असं की हा मला OTP हा आला कुठे बोलू भाई मी झालं असतं बरं. हे माझे होतं. आणि काय सांगू तुम्ही हा मला सोडणार होता बट तिकडे जिथे तो सोडणार आहे आम्हाला कटाई नाका, तो तुम्हालाही बरेच लोकांना माहित असेल. खूप क्राऊडेड एरिया आहे, खूप क्राऊडेड प्लेस आहे आणि तिकडून आम्हाला जायला प्लस 1 तास अजून जाईल आमच्या घरी. तर त्यापेक्षा आम्ही त्याला सजेस्ट केलं तू आम्हाला स्टेशनला सोड, आम्ही स्टेशनवरून जास्त जवळ जाऊ. शेवटी आपली मुंबई लोकल. परत बोलले गुंगा बोला. तर मागच्या फ्रेमपासून आताचा जो पिरियड आहे त्याला 1 हफ्ता झालेला आहे आणि वी हॅव एन्जॉयड आवर ट्रिप लॉट. माझे 3 एपिसोड अगोदरच रिलीज झालेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही नसेल पाहिलेत तर जाऊन नक्की पहा आणि सांगा मला की तुम्हाला कसे वाटले, माझे फ्रेंड्स कसे वाटले, त्यांचा नेचर कसा वाटला आणि तुमच्या आयुष्यात पण असे फ्रेंड आहेत की नाही हे पण नक्की सांगा. अँड हा व्लॉग जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर त्या फ्रेममध्ये जर तुम्हाला ट्रेन दिसली असेल सो आम्ही बदलापूरला पोहोचायच्या अगोदर आम्ही अगोदरचं सेशन पकडलं जेणेकरून आमचा टाईम पण वाचेल आणि आमचा बदलापूरला जाण्याचा थोडा डिले होत होता. आम्ही लगेच ट्रेन पकडली आणि आम्ही आपल्या घरी गेलो. आणि जर तुम्हाला सगळ्यांना फॉलो करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेली आहे इंस्टाग्रामची, तुम्ही नक्की जाऊन बघा, ते फॉलो करा. अँड काही गडबडीत माझा हा व्लॉग एंड करण्याचा राहायचा होता. मी डिसाईड केलेलं की आम्ही जेव्हा बदलापूरला पोहोचू तेव्हा सगळे एकत्र व्लॉग एंड करू चांगल्या नोटवरती, पण गॉड रिझन जे नाही झालं म्हणूनच मी हा व्लॉग एंड करण्यासाठी आता आलो आहे. आणि अगोदरचे जर तुम्हाला व्लॉग आवडले असेल तर खरंच सांगा मला, मी असेच व्लॉग घेऊन येत राहीन. आणि वी डोंट मेक व्लॉग्स, वी मेक मेमरीज.